नमस्कार, मी डॉक्टर सुभाष कारंडे, सहाय्यक प्राध्यापक भूगोलशास्त्र विभाग. आज आपण राजकीय भूगोलाच्या ह्या वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये राज्य आणि राष्ट्र यांतील फरक, यांचा अर्थ, यांचे घटक, त्यानंतर राज्याच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतील, या अनेक वेगवेगळ्या राजकीय भूगोलांच्या पैलूंवरती प्रकाश टाकणार आहोत. तर आपण या मालिकेतील व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया. राष्ट्र संकल्पना, यालाच आपण कन्सेप्ट ऑफ नेशन असं म्हणतो. आता राष्ट्र संकल्पना म्हणजे काय हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आता राष्ट्र म्हणजे काय, तर राष्ट्र ही एक भावनिक संकल्पना आहे. राष्ट्र हे समान भाषा, समान संस्कृती, समान वंश, समान धर्म यावरती आधारित एक संकल्पना आहे. एकात्मता आणि एकता याच्यावरती राष्ट्र आधारलेलं असतं. त्याचप्रमाणे राष्ट्रीयत्वाची भावना ज्या ठिकाणी प्रखर असेल त्या ठिकाणी सुद्धा राष्ट्र अस्तित्वात येतं. ह्या गोष्टी आपण एक एक सविस्तरपणे पाहूया. सर्वप्रथम राष्ट्र हे भावनात्मक असतं किंवा राष्ट्र हे भावनिक संकल्पना आहे, म्हणून नेहमी म्हटलं जातं नेशन इज डिपेंड ऑन इमोशन. नेशन इज इक्वल टू इमोशन, म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या भावना ह्या राष्ट्राशी जोडलेल्या असतात. जेव्हा कधी आपण तिरंगा झेंडा पाहतो तेव्हा साहजिकच आपल्याला त्याला सलाम करावासा वाटतो. ज्या ज्या व्यक्तीला तिरंगा झेंडा पाहिल्यानंतर सलाम करावासा वाटतो ते सगळे भारतीय आहेत असं आपण सरळ सरळ म्हणू शकतो. मग तो गरीब असेल किंवा श्रीमंत असेल, तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल किंवा जैन असेल, कोणत्याही धर्माचा असेल, कोणत्याही राज्यातील असेल, त्या प्रत्येक व्यक्तीला जेव्हा तिरंगा झेंडा पाहिल्यानंतर जेव्हा सलाम करावासा वाटतो किंवा त्याला तिरंग्याचा अभिमान वाटतो, तो व्यक्ती किंवा त्या व्यक्तीच्या भावना ज्या आहेत या तिरंग्याशी जोडलेल्या आहेत, म्हणजे पर्यायाने त्याला आपण राष्ट्रभावना असं म्हणू शकतो. जेव्हा तुम्हाला तुमच्या देशाविषयी प्रेम वाटायला लागतं, जेव्हा तुम्हाला तुमच्या राष्ट्राविषयी प्रेम वाटायला लागतं, तेव्हा तुमचं खऱ्या अर्थानं राष्ट्रीयत्व हे सिद्ध होत असतं. त्यामुळे तुम्ही भारतीय आहात का हे जर आपल्याला सिद्ध करायचं असेल तर यासाठी कोणत्याही प्रकारचा लेखी पुरावा देऊन चालत नाही. कारण प्रत्यक्ष भारताच्या भूमीवरती किंवा अमेरिका संघराज्याच्या भूमीवरती राहणाऱ्या लोकांची राष्ट्रभावना ही त्याच देशांची जोडली गेलेली असेल असं आपल्याला खात्रीलायक म्हणता येत नाही. परंतु वेगवेगळ्या कृतीतून, वेगवेगळ्या गोष्टीतून जेव्हा तो व्यक्ती असं दाखवून देतो की मी, म्हणजे या ठिकाणी छोटासा मुलगा आहे, तोही त्याच्या एका छोट्या कृतीतून दाखवतोय की त्याची भावना किंवा त्याची राष्ट्रभावना ही तिरंग्याशी जोडलेली आहे, म्हणजे पर्यायाने भारताशी जोडलेली आहे. त्यामुळे भारत ह्या राष्ट्रावरती ही सर्व लोक जे आहेत ते प्रेम करत आहेत. याच्या बरोबरीनं काही एकात्मता किंवा एकता ही आपल्या वागण्यातून, आपल्या कृतीतून जेव्हा प्रतीत होते किंवा ती स्पष्टपणे जाणवते, तेव्हा सुद्धा आपल्यामध्ये राष्ट्रभावना आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे वन नेशन वन इमोशन असेल किंवा वन नेशन वन ड्रीम असेल, वन इंडिया ग्रेट इंडिया असेल किंवा जनगण मन असेल किंवा वंदे मातरम असेल, अशा स्वरूपाचे जेव्हा गीत आपण ऐकतो तेव्हा साहजिकच आपण उभं राहतो किंवा त्याचा आदर राखतो. म्हणजे यातून आपली राष्ट्रभावना जी आहे ती प्रेरित होत असते किंवा दिसून येते. त्यामुळे एकात्मता किंवा एकता एकाच भूमीवरती राहणाऱ्या लोकांमध्ये जेव्हा वन नेशन आणि वन इमोशन, म्हणजे एकच राष्ट्र आणि एकच भावना, जेव्हा म्हणजे बिईंग इंडियन, म्हणजे आम्ही भारतीय आहोत, अशा स्वरूपाची एकात्मतेची किंवा एकतेची भावना जेव्हा लोकांमध्ये प्रतीत होते, यालाच आपण राष्ट्रभावना किंवा राष्ट्र संकल्पना असे म्हणू शकतो. याच्या बरोबरीनं जेव्हा स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले तेव्हा देशातील प्रत्येक व्यक्तीनं आपल्या घरोघरी तिरंगा
झेंडा फडकवला 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट ह्या 3 दिवशी. जेव्हा हा तिरंगा झेंडा प्रत्येक व्यक्तीने फडकवला तेव्हा यातून त्यानं स्वतःची राष्ट्रभावना व्यक्त केलेली आहे. आणि ज्या ज्या व्यक्तीनं उत्स्फूर्तपणे या गोष्टीमध्ये सहभाग घेतला तर यातून त्यांची राष्ट्रभावनाही आपल्याला दिसून आलेली आहे. आणि यालाच आपण राष्ट्र असं म्हणू शकतो. किंवा एकाच भूप्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये जेव्हा एकतेची भावना असते, जेव्हा ते वेगवेगळ्या धर्माचे असून सुद्धा म्हणतात की हम सब एक आहे किंवा आम्ही सर्वजण एक आहोत, तर त्याला सुद्धा आपण राष्ट्रभावना असं म्हणू शकतो. यातून राष्ट्र हे प्रतीत होत असतं. आता अजून महत्वाची गोष्ट म्हणजे जसं आपण हिंदुझम, जैनिझम, बुद्धिझम, सिखिझम, इस्लाम आणि ख्रिश्चनिटी ह्या सगळ्यांना एकत्रित करून इंडियन हा शब्द तयार करतो, यातूनच आपल्याला आपली राष्ट्रभावना ही प्रतीत होत असते. बऱ्याचदा एका देशामध्ये समान संस्कृती असेल तर राष्ट्रभावना अधिक प्रभावीपणे तिथे दिसून येते. परंतु भारतासारख्या देशामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, वेगवेगळे धर्म आहेत, वेगवेगळे वंश आहेत, काही सांस्कृतिक विविधता आहे, तरी आम्ही भारतीय म्हणून ही जी राष्ट्रभावना आहे तीही प्रखर आपल्याला दिसते. या उलट जगभरामध्ये काही देश आहेत की जिथे आपल्याला धर्मभावना किंवा एका भाषेचा अभिमान ह्याही गोष्टी आपल्याला दिसतील. परंतु जेव्हा अशा स्वरूपाची भावना त्या ठिकाणी असणाऱ्या किंवा त्या भूप्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये निर्माण होते, यालाच आपण राष्ट्रभावना असं म्हणू शकतो. आता राष्ट्र जर निर्माण व्हायचं असेल तर कोणकोणते घटक आवश्यक आहेत, तर त्यामध्ये सर्वात पहिला घटक म्हणजे भाषा, दुसरा घटक म्हणजे वंश, तिसरा घटक म्हणजे धर्म, चौथा घटक म्हणजे संस्कृती, पाचवा घटक म्हणजे समान हितसंबंध आणि सहावा घटक म्हणजे भौगोलिक एकता. तर हे काही महत्वाचे घटक की जे राष्ट्र निर्माण होण्यासाठी किंवा राष्ट्रभावना प्रेरित होण्यासाठी हे आवश्यक असलेले आपल्याला दिसतात. यासह अनेक इतर छोटे मोठे घटक सुद्धा राष्ट्र निर्मितीसाठी किंवा राष्ट्रभावना जागरूक होण्यासाठी सुद्धा आवश्यक असलेले आपल्याला दिसतात. आता त्यातील पहिला राष्ट्र निर्मितीसाठी आवश्यक असलेला घटक तो म्हणजे भाषा. ज्या वेळेस दोन व्यक्तींची भाषा सारखी असेल तेव्हा त्या दोन व्यक्तींमध्ये संवाद होऊ शकतो. जर विभिन्न भाषा असेल म्हणजे एक व्यक्ती मराठी बोलतोय, दुसरा व्यक्ती इंग्रजी बोलतोय, तर ह्या दोघांमध्ये कधीही संवाद होऊ शकत नाही, कारण दोघांच्या भाषा विभिन्न असल्यामुळे एकमेकांना ते काय बोलत आहे हे समजू शकत नाही. त्यामुळे जेव्हा एका भाषिक लोक वेगवेगळ्या प्रांतामध्ये, उदाहरणार्थ मराठी भाषिक एखादा व्यक्ती जर हा कन्नड भाषिक किंवा तमिळ भाषिक प्रांतामध्ये जर एकमेकांना भेटले तर साहजिकच त्यांना आपलेपणाची भावना जाणवते. भारतातील एखादा व्यक्ती हा परदेशामध्ये कुठेतरी रशियामध्ये, जपानमध्ये किंवा जर्मनीमध्ये, ग्रेट ब्रिटनमध्ये, USA मध्ये जर एकमेकांना भेटले तर त्यांच्यामध्ये सुद्धा एक भाषिक देशामधून आल्यामुळे एक प्रकारे एक समान धागा हा निर्माण होतो आणि त्यामुळे समान भाषिक लोक हे जे आहेत हे लवकर एकत्र येत असतात. मग समान भाषिक लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांना भाषेच्या आधारे त्यांच्यामध्ये एक राष्ट्रभावना ही जागृत होत असते. जर उत्तम उदाहरण आपल्याला द्यायचं असेल तर विघटनापूर्वीचा हा रशियन संघराज्य आहे. यामध्ये ही वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक होते आणि त्यामुळे ही वेगवेगळ्या भाषा बोलणारे जे लोक आहेत त्यांनी भाषेच्या आधारावरती एकत्र येऊन वेगळे होण्याचा निर्णय घेतलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे भाषा हा घटक जो आहे तो राष्ट्र निर्मितीसाठी अत्यंत महत्वाचा असलेला आपल्याला दिसतो. आता जर भारताचं आपण उदाहरण दिलं तर भारतामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आढळतात. त्यामुळे मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये किंवा ज्या भूभागावरती ते राहत आहेत त्या भूभागाविषयी त्यांना विशेष प्रकारचा अभिमान असतो. त्यामुळे मी मराठी किंवा माय मराठी, माझी मराठी अशा स्वरूपाच्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्या बोलण्यामधून आपल्याला जाणवतात. त्यामुळे मराठी आणि कन्नड भाषिक लोक जे आहेत यांना आपापल्या राष्ट्राविषयी, आपापल्या राज्याविषयी अभिमान हा साहजिकच जाणवतो. जेव्हा एक गुजराती भाषिक व्यक्ती मराठी भाषिक प्रांतामध्ये जर आला आणि त्याला त्या ठिकाणी दुसरा गुजराती भाषिक व्यक्ती जर मिळाला तर साहजिकच दोघांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण होऊन ते एकमेकांना आपले मानायला लागतात किंवा त्यांच्यामध्ये एक प्रकारे
प्रेमाचं किंवा स्नेहाचं नातं सुद्धा निर्माण होऊ शकतं. त्यामुळे भारतामध्ये जी काही भाषावर प्रांत रचना झालेली आहे ती एक प्रकारे एक राष्ट्र अभिमानातून किंवा राष्ट्रभावनेतूनच ही मागणी निर्माण झालेली आहे, की जसं आपण या ठिकाणच्या बेळगावातील मराठी भाषिकांचा प्रश्न आपण विचारात घेतो की मराठी भाषिक जे कर्नाटकामध्ये आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये सामील केलं जावं. मग यातून या सगळ्या प्रयत्नासाठी महाराष्ट्रातील हे सगळे लोक वारंवार आंदोलन करत असतील किंवा कर्नाटकामध्ये सुद्धा आंदोलन करण्यासाठी जातात. तर या उलट या भागातील लोकांना कर्नाटकाने कन्नडची सक्ती केलेली आपल्याला दिसून येते. तर ही एक प्रकारे भाषिक अभिमानातून घडलेली गोष्ट आपल्याला जाणवते. आता युरोपियन जर देशाचा आपण विचार केला तर युरोपमधील प्रत्येक देशामध्ये एक वेगळी भाषा बोलली जाते आणि या भाषेच्या आधारावरतीच युरोपमधील हे सर्व जे देश आहेत हे निर्माण झालेले आहेत. त्यामुळे भाषिक आधारावरती मोठ्या प्रमाणात देश निर्माण होण्याचं किंवा राष्ट्र निर्माण होण्याचं किंवा भाषिक राष्ट्र अभिमानाचं युरोप खंड हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे फ्रेंच भाषा बोलणाऱ्यांचं फ्रान्स असेल किंवा स्पॅनिश भाषा बोलणाऱ्यांचं स्पेन, जर्मन भाषा बोलणाऱ्यांचं जर्मनी स्वतंत्र राष्ट्र, पोलिश भाषा बोलणाऱ्यांचं पोलंड. तर अशा स्वरूपाचं भाषा ही राष्ट्र निर्मितीसाठी एक महत्वाचा घटक हा आपल्याला जाणवतो आणि युरोप हे याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल. आता दुसरा राष्ट्र निर्मितीसाठी आवश्यक घटक तो म्हणजे वंश. जेव्हा एका वंशाचे लोक त्यांच्यामध्ये आपल्या वंशाविषयी विशेष अभिमान असतो आणि त्यातून ते एकत्र येतात. आता जर आपण दक्षिण अमेरिकेचं उदाहरण पाहिलं तर दक्षिण अमेरिकेमध्ये ही वेगवेगळ्या वंशाचे लोक राहत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी अनेक छोटी मोठी राष्ट्र ही अस्तित्वात आलेली आपल्याला दिसतात. आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट जर सांगायची ठरली तर ब्राझील असेल, पेरुग्वे असेल, उरुग्वे असेल, अर्जेंटिना, चिली यांच्यामध्ये वेगवेगळे वंश आहेत आणि या वंशाच्या आधारावरती या ठिकाणी राष्ट्रभावना इथे सुद्धा प्रखर असलेले आपल्याला दिसते. याच्या बरोबरीने उत्तम उदाहरण जर द्यायचं ठरलं तर आपल्याला श्रीलंकेचं देता येईल की श्रीलंकेचा जो उत्तरेकडचा भाग जो आहे तो बहुतांशी तमिळवंशी आहे. त्याचबरोबर याही भागामध्ये काही तमिळ लोक आहेत आणि उर्वरित भाग जो आहे हा मोठ्या प्रमाणात हा या सिंहली वंशी लोकांचा आहे. जर आपण सिंहली आणि तमिळ वंशाचे लोक जर पाहिले तर आपल्याला ह्या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फरक जाणवतो आणि त्यामुळे यातून ह्या उत्तरेकडे असणारे जे जापना भाग असेल किंवा हा उत्तर श्रीलंकेचा जो भाग आहे जो भारताला लागून आहे या भागातील मोठ्या प्रमाणात तमिळ लोकांनी आपल्या राष्ट्रभावनेतून लिट्टे म्हणजे लिबरेशन ऑफ तमिळ टायगर इलमची स्थापना केली आणि स्वतंत्र राष्ट्राची मागणी ही यांनी या ठिकाणावरून केलेली आपल्याला दिसते. तर हा जो आहे सिंहली विरुद्ध तमिळ हा जो संघर्ष आहे हा एक वांशिक संघर्ष आहे आणि तो सुद्धा राष्ट्र निर्मितीसाठी एक महत्वाचा आहे. यातून पुढे अनेक गोष्टी घडलेल्या आपल्याला माहीत आहेत. राजीव गांधी यांची हत्येला सुद्धा हीच वांशिक संघर्षाची किनार कारणीभूत असलेली ही आपल्या सर्वांना माहीत आहे. यानंतर या ठिकाणी रशिया आणि चीनच्या मध्ये असणारे एक छोटंसं जो राष्ट्र आहे ते म्हणजे मंगोलिया. या मंगोलिया राष्ट्रामध्ये मंगोल वंशाचे लोक राहतात आणि प्रखर राष्ट्रभावनेतून रशिया आणि चीन पासून या मंगोलियन लोकांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व हे टिकून ठेवलं. त्यामुळे मंगोलियन लोकांमध्ये असलेली जी प्रखर राष्ट्रभावना आहे ह्या प्रखर राष्ट्रभावनेतून मंगोलिया नावाचं स्वतंत्र राज्य रशिया आणि चीन सारख्या दोन प्रचंड महाशक्तींमध्ये अस्तित्व टिकून आहे असं आपल्याला म्हणता येईल. याबरोबरीनं आर्य आणि द्रविड असेल म्हणजे उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय यामध्ये सुद्धा आपल्याला वांशिक फरक जाणवतो. तो म्हणजे भाषेच्या संदर्भात असेल किंवा व्यक्तीच्या शारीरिक ठेवणीमध्ये सुद्धा आपल्याला हा फरक असलेला आपल्याला दिसून येतो. यामुळे बऱ्याचदा उत्तर भारतीय विरुद्ध दक्षिण भारतीय अशा स्वरूपाचा छुपा संघर्ष म्हणा किंवा राजकीय संघर्ष म्हणा, भाषिक संघर्ष म्हणा हा भारतामध्ये आपल्याला झालेला दिसतो. परंतु या ठिकाणी वांशिक संघर्षापेक्षा भारतीय राष्ट्रभावना ही प्रखर असल्यामुळे या आर्य आणि द्रविड हा संघर्ष आपल्याला तितका मोठा किंवा तितका महत्वपूर्ण हा जाणवत नाही. याच्याबरोबरीने राष्ट्र निर्मितीसाठी तिसरा महत्वाचा घटक म्हणजे धर्म. आता समान धर्म किंवा एकच धर्म असलेल्या लोकांमध्ये आपलेपणाची भावना साहजिकच निर्माण होते आणि मग उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की हिरवा रंग असणारे हे जे सगळे देश आहेत हे मुस्लिम
धर्मीय आहेत. त्याबरोबर या ठिकाणी हा जो पर्पल कलर आहे हे असणारे सगळे देश जे आहेत हे देश आपल्याला कॅथोलिक ख्रिश्चन आहेत. या ठिकाणी हा भगवा रंग असलेले किंवा केसरी रंग असलेले जे देश आहेत यामध्ये बहुसंख्य हिंदू दिसतात. तर ही जी धर्म भावना जी आहे किंवा एक धर्म यातून सुद्धा राष्ट्र निर्मिती झालेली आपल्याला दिसते. त्यामुळे जगभरामध्ये राहणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे मुस्लिम लोक आहेत हे दरवर्षी हज यात्रेला जातात. म्हणजे मदिना असेल किंवा मक्का असेल या ठिकाणी सुद्धा ते सातत्यानं भेटी देत असलेले आपल्याला दिसून येतात. तर ही सुद्धा म्हणजे धर्माभिमान ही सुद्धा आपल्याला एक प्रखर राष्ट्रभावना दिसते. प्रखर राष्ट्रभावनेतून इस्रायल सारखा जो देश आहे याची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. म्हणजे 1947 पूर्वी इस्रायलचं अस्तित्व हे जगाच्या पाठीवरती कुठेही नव्हतं, परंतु ज्यू लोकांनी प्रखर धर्मभावनेतून एकत्र आले आणि या ठिकाणी इजिप्त आणि जॉर्डनच्या मध्यभागी म्हणजे भूमध्य समुद्राला लागून असणाऱ्या ह्या वाळवंटामध्ये आपलं स्वतंत्र राष्ट्र निर्माण केलं आणि प्रखर राष्ट्रभावनेतून ज्यू लोकांनी प्रचंड प्रगती केलेली आपल्याला दिसते. त्यामुळे इस्रायल पॅटर्न हा सुद्धा जगभरामध्ये एक कौतुकाचा विषय असलेला आपल्याला दिसून येतो आणि या जोरावरती त्यांनी आपलं या ठिकाणचं अस्तित्व हा टिकून ठेवलेलं आपल्याला दिसतं. याच्या बरोबरीनं नेपाळ ही सुद्धा एक प्रखर हिंदू राष्ट्रभावना असलेला देश आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे बऱ्याचदा हिंदू बचाव, नेपाळ बचाव अशा स्वरूपाच्या घोषणा सुद्धा नेपाळमध्ये आपल्याला दिलेल्या दिसतात. त्यामुळे हिंदू राष्ट्रभावनेतून निर्मिती झालेले नेपाळ एक महत्वाचं राष्ट्र आणि तिथे सुद्धा आपल्याला आजही प्रखर हिंदू राष्ट्रभावना ही दिसते. म्हणजे धर्माधिष्ठित किंवा हिंदू धर्माधिष्ठित असणार हे जगभरातील एक महत्वाचं राष्ट्र असं आपल्याला म्हणता येईल. याच्या बरोबरीनं धर्मावरती आधारित भारत आणि पाकिस्तानची जी काही फाळणी झालेली आहे म्हणजे इकडे पश्चिम पाकिस्तान असेल किंवा इकडे पूर्वेचा पाकिस्तान असेल, हा पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यांची फाळणी सुद्धा धर्माधिष्ठित झालेली आपल्याला दिसते आणि मधला जो भाग आहे तो हिंदू बहुसंख्य तो भारत. तर या आधारे सुद्धा म्हणजे पाकिस्तानची निर्मिती असेल किंवा बांगलादेशाची निर्मिती असेल या निर्मितीमध्ये सुद्धा धर्म हा एक घटक तितकाच महत्वाचा आहे असं आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे धर्म किंवा प्रखर धर्म भावना, प्रखर धर्म अभिमान ही राष्ट्र निर्मितीसाठीची एक महत्वाची बाब. त्यानंतर पुढचा महत्वाचा घटक जो राष्ट्र निर्मितीसाठी आवश्यक आहे तो म्हणजे संस्कृती. जेव्हा संस्कृती सारखी असते किंवा समान संस्कृतीचे लोक हे लवकर एकत्र येतात. जर उदाहरण म्हणून सांगायचे ठरलं तर भारतातून बरेचसे लोक जे आहेत ते परदेशामध्ये स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे भारतीय सण असतील, गुढीपाडवा असेल किंवा गणेश उत्सव असेल, शिवजयंती असेल, स्वातंत्र्य दिन असेल, प्रजासत्ताक दिन असेल किंवा वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंत्या असतील, ह्या सुद्धा ह्या परदेशामध्ये साजऱ्या केल्या जातात. म्हणजे सण उत्सव वेगवेगळ्या प्रकारचे समारंभ तितक्याच हौसेनं तितक्याच उत्साहानं ह्या वेगवेगळ्या प्रदेशातील भारतीय लोक सुद्धा साजरे करतात. आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे त्या वेगवेगळ्या देशामध्ये असणारे हे जे भारतीय लोक असतील ते भारतीय संस्कृतीच्या नावाखाली एकत्र येऊन आपले सण आणि उत्सव साजरे करतात. यातून त्यांची भारताविषयी असलेली राष्ट्रभावना सुद्धा आपल्याला प्रतीत होते. याच्या बरोबरीनं भारताचं जर उदाहरण दिलं तर भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जरी संस्कृती असल्या तरी एक नेशन आणि मेनी कल्चर या भावनेतून भारतीय लोक सुद्धा एकत्र येऊन ह्या वेगवेगळ्या सण उत्सव जे आहेत ते वेगवेगळे धर्मीय असतील किंवा वेगवेगळ्या प्रांतातील लोक सुद्धा उत्साहाने साजरे करतात. त्यामुळे भारतातील वेगवेगळी जरी संस्कृती असली म्हणजे महाराष्ट्रीयन संस्कृती वेगळी आहे, गुजरातची संस्कृती वेगळी आहे, तामिळनाडूची संस्कृती वेगळी असली तरी भारतीय संस्कृती ही एका शीर्षकाखाली हे सर्व एकत्र येतात आणि त्यातून एक प्रकारे राष्ट्रभावना सुद्धा निर्माण झालेली आपल्याला दिसते. आता महाराष्ट्रीयन व्यक्ती महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रकारचे जे नृत्य असतील
किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कला असतील किंवा महाराष्ट्राची खाद्य संस्कृती असेल, महाराष्ट्राची प्रतीकं असतील, महाराष्ट्रातील सण असतील, हे महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या बाहेर कोणत्याही देशामध्ये कोणत्याही राज्यामध्ये तितकाच उत्साहानं साजरा करत असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे अमेरिकन महाराष्ट्र मंडळ असेल किंवा त्याचप्रमाणे इंग्लंडमध्ये अनेक महाराष्ट्रीयन मंडळं आहेत किंवा महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीमध्ये असेल, दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनामध्ये लोक एकत्र येतात. अशा स्वरूपाचं महाराष्ट्रीयन लोक हे देशाच्या आणि देशाच्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र आलेले आपल्याला दिसून येतात. तर त्यामध्ये जोडणारा समान धागा म्हणजे महाराष्ट्रीयन संस्कृती. त्यानंतर चीनी संस्कृती. जर आपण चीनी संस्कृतीचा विचार केला तर चीन आणि नेपाळ असेल किंवा चीन आणि भारत असेल, हे एकमेकांचे शेजारी असणारे देश. परंतु चीनची संस्कृती वेगळी आहे, भारताची संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे संस्कृतीच्या आधारावरती चीनमध्ये राहणारे जे लोक असतील त्यांना चीनविषयी आदर निश्चितपणे जाणवतो, तर भारतामध्ये राहणाऱ्या लोकांना भारतीय संस्कृतीचा आदर हा निश्चितपणे आपल्याला असलेला दिसतो. त्यामुळे संस्कृती हा राष्ट्र निर्मितीसाठी किंवा प्रखर राष्ट्रभावना ही जागृत होण्यासाठीचा आहे अत्यंत महत्वाचा घटक. त्यामुळे सहज बोलता बोलता आपण असंही म्हणतो की हे आमच्या संस्कृतीला शोभत नाही किंवा हे आमच्या संस्कृतीमध्ये बसत नाही किंवा हे आमच्या संस्कारामध्ये बसत नाही. तर ही जी भावना किंवा हे जे आपलं जे वक्तव्य आहे हे राष्ट्रभावना प्रेरित होत असलेलं आपल्याला दिसतं किंवा भारतीय संस्कृतीवरती पाश्चात्य संस्कृतीचं मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण होत आहे अशी जेव्हा आपण तक्रार करतो तेव्हा सुद्धा आपल्याला भारतीय संस्कृती ही एक राष्ट्रभावना यातून निश्चितपणे निर्माण झालेली दिसते. यानंतर राष्ट्र निर्मितीसाठी पुढचा महत्वाचा घटक तो म्हणजे समान हितसंबंध. जर भाषा भिन्न असेल, धर्म भिन्न असेल, संस्कृती भिन्न असेल तरीही लोक कधी कधी एकत्र येतात. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे समान हितसंबंध. जेव्हा 1857 मध्ये भारतामधून ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव केला तेव्हा हा उठाव भारतातील वेगवेगळ्या प्रांतामधून केलेला आपल्याला दिसतो आणि या उठावामध्ये भारतातील सर्व धर्माचे लोक सहभागी झालेले होते. याचबरोबर भारताचा स्वातंत्र्य लढा असेल, करेंगे या मरेंगेची घोषणा असेल, 1942चं चले जाव आंदोलन असेल, भारत छोडो आंदोलन असेल किंवा ब्रिटिशांविरुद्ध पुकारलेले सर्व प्रकारचे जे लढे आहेत यामध्ये स्वातंत्र्य मिळवणं किंवा ब्रिटिश सत्ता उलथून टाकणं हा एकमेव समान हितसंबंध असल्यामुळे भारतामध्ये राहणारे सर्व धर्माचे लोक हे समान हितसंबंधातून एकत्र येऊन त्यांनी स्वातंत्र्याचा लढा उभारलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे आपण जर संपूर्ण स्वातंत्र्य सैनिक भारताचे जर काढले तर ते वेगवेगळ्या प्रांतातील, वेगवेगळ्या धर्मातील, वेगवेगळ्या जातीतील असलेले आपल्याला दिसतात. तर समान हितसंबंधातून सुद्धा राष्ट्र निर्माण होऊ शकतं याचं भारत हे एक उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल. अशी जगभरामध्ये सुद्धा अनेक उदाहरणं आहेत. यानंतर आपण जर थोडंसं अजून मध्ययुगीन कालखंडामध्ये जर गेलो तर मराठ्यांच्या इतिहासामध्ये जर आपण डोकावलं तर असं म्हटलं जायचं की दिल्लीचंही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आता मराठ्यांचं खरं तर साम्राज्य जे आहे हे साम्राज्य हे महाराष्ट्रापुरतं मर्यादित असायला हवं, परंतु नंतर ते साम्राज्य हे साधारणतः मध्ययुगीन कालखंडामध्ये किंवा 17व्या शतकामध्ये हे उत्तर भारतापर्यंत पसरलेलं होतं. आणि यामध्ये आपल्याला एक उत्तम उदाहरण देता येईल की 1761चं जे काही पानिपत युद्ध झालेलं आहे ह्या पानिपत युद्धामध्ये म्हणजे दिल्लीच्या गादीचं संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रातील मराठ्यांनी हरियाणामधील पानिपत या ठिकाणी अहमदशाह अब्दाली या अफगाण राजाबरोबर किंवा बादशाहबरोबर युद्ध केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे महाराष्ट्र कुठे, हरियाणा कुठे, दिल्ली कुठे आणि ह्या सगळ्या बाबींचा जर आपण विचार केला तर एवढ्या मोठ्या पल्ला गाठून ही महाराष्ट्रातील लोक हे उत्तर भारतामध्ये पोहोचलेले आपल्याला दिसतात. तर यामध्ये महत्वाचं गोष्ट जी होती तर ती की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये दिल्लीच्या गादीचं म्हणजेच राजधानीचं संरक्षण करायचं आहे हा एक महत्वाचा बाब किंवा ही महत्वाची समान हितसंबंधाची गोष्ट जी आहे ही आपल्याला दिसते. आणि यामुळे यासाठी पानिपतच्या रणावरती हा महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक गावातील, तालुक्यातील हा मराठा लढलेला आपल्याला दिसतो. तर ही समान हितसंबंध ही सुद्धा एक राष्ट्र निर्मितीसाठी एक महत्वाची गोष्ट किंवा बाब असलेली आपल्याला दिसते. याचबरोबरीनं जर एखादं परकीय आक्रमण झालं
तर आपण साहजिकच ज्या देशातून आक्रमण झालेलं आहे त्या देशाविरुद्ध संपूर्ण देशवासी हे एकत्र येतो. आता तवांग असेल किंवा गलवान भागामध्ये चीननं जे काही भारतावरती हल्ले केले होते किंवा भारतीय जवानावरती हल्ले केलेले होते किंवा भारताच्या हद्दीमध्ये जी काही घुसखोरी केलेली होते, या विरुद्ध भारतातील सर्व धर्मीय लोक हे एकत्र येऊन चीन मुर्दाबाद असेल किंवा बॉयकॉट मेड इन चायना असेल या स्वरूपाच्या घोषणा त्यांनी दिलेल्या होत्या आणि यातून त्यांनी चीनी वस्तूंचा बहिष्कार सुद्धा केलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे देशहिताच्या दृष्टिकोनातून किंवा देशभावनेतून किंवा देशाभिमानातून हे जे आहेत एका देशामध्ये राहणारे अनेक स्वरूपाचे किंवा अनेक धर्माचे, अनेक जातीचे, अनेक पंथाचे, अनेक भाषा बोलणारे लोक हे एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रखर राष्ट्रभावना ही दिसते. तर अशा प्रकारे पुढचा महत्वाचा राष्ट्रभावना जागृत ठेवणारा घटक म्हणजे भौगोलिक एकता. जर खंडप्राय देश असेल, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम, जर हा एकसंघ किंवा खंडप्राय देश असेल तर या खंडप्राय देशामध्ये एकात्मतेची असेल किंवा एक राष्ट्राची भावना ही निर्माण होत असते. या उलट आपल्याला एक उदाहरण देता येईल की फाळणीनंतर या ठिकाणचा पश्चिम पाकिस्तान आणि या ठिकाणचा पूर्व पाकिस्तान या दोघांमध्ये एक भौगोलिक एकता नव्हती, भौगोलिक एकजिन्सीपणा नव्हता, दोन वेगळे तुकडे होते आणि यातून या ठिकाणी पूर्वेकडे जे राहणारे लोक आहेत ह्या पूर्वेकडे राहणाऱ्या लोकांमध्ये वेगळेपणाची भावना निर्माण झाली आणि याच वेगळेपणाच्या भावनेतून या पूर्वेकडे राहणाऱ्या लोकांनी या पश्चिमेकडील लोकांच्या विरुद्ध बंड पुकारलं आणि यातूनच 1971ला बांगलादेश नावाचा देश हा अस्तित्वात आला. म्हणजे थोडक्यात काय तर भौगोलिक एकता, खंडप्राय देश किंवा भौगोलिक संलग्नता ही सुद्धा राष्ट्रभावना निर्माण होण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. आणि अशा स्वरूपाचा जर भौगोलिक वेगळेपण असेल किंवा भौगोलिक विलगता असेल तर निश्चितपणे दोन वेगळ्या राष्ट्रभावना निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. तर हे वेगवेगळे जे घटक आहेत हे वेगवेगळे घटक राष्ट्र निर्मितीसाठी हे अत्यंत महत्वाचे किंवा मोलाचे असलेले आपल्याला दिसून येतात. यामधून आपल्याला साहजिकच राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्र कसं निर्माण होतं ह्या गोष्टींचा सविस्तरपणे अंदाज आलेला असेल किंवा आपल्याला ते समजलेलं असेल. धन्यवाद.